भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते व पटकथाकार अशी ख्याती मिळवलेले व्ही शांताराम चित्रपती व्ही शांताराम यांचे संपूर्ण नाव शांताराम राजाराम वनकुंद्रे. 18 नोव्हेंबर 1901 रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. दिवसभर या दुकानामध्ये घाम गळूनही कमाई मात्र तुटपुंजीच होती. अशा वेळी थोडे अधिक पैसे मिळवण्यासाठी ते नाटक कंपन्यांना काही वस्तू भाडेकरारावर द्यायचे. व्ही शांताराम यांना 5 भावंडे होती. शालेय शिक्षण झाल्यावर सुरुवातीला त्यांनी अल्प वेतनावर नोकरी केली. अशा प्रतिकूल काळातच ते दादासाहेब फाळके यांचे चित्रपट, बालगंधर्वाची नाटके, भारतीय व पाश्चात्य संगीत अशा कला क्षेत्राकडे आकर्षित झाले आणि परिश्रम, कल्पकता व स्वयंप्रेरणा यांच्या बळावर शिकत जाऊन श्रेष्ठ दिग्दर्शक बनले. 1914 साली त्यांनी बालगंधर्व यांच्या गंधर्व नाटक मंडळीत नट म्हणून प्रवेश केला. 1920 साली फाळके यांच्या पौराणिक मूकपटाच्या यशाने प्रेरित होऊन कोल्हापूरला प्रसिद्ध चित्रकार बाबूराव पेंटर यांनी स्थापन केलेली महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते सामील झाले. बाबूराव पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट कलेची मुळाक्षरे तेथे त्यांनी गिरवली. नेपथ्य, छायाचित्रण, संकलन, अभिनय, खास दृश्य अशा प्रत्येक शाखेतील बारकावे व्ही शांताराम यांनी तेथे अभ्यासले. याच कंपनीत असताना बाबूराव पेंढारकर यांनी त्यांचे व्ही शांताराम असे चित्रपटासाठीचे नामकरण केले. महाराष्ट्र फिल्म कंपनीने त्या काळात अनेक मूकपट काढले. त्यापैकी सुरेखा हरण या पौराणिक मूकपटातील कृष्णाच्या भूमिकेद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. विशेषतः सावकारी पाठ या सामाजिक वास्तवाचे अत्यंत प्रभावी चित्रण करणाऱ्या मूकपटाचा शांताराम बापूंवर प्रभाव पडला. 1929 साली कोल्हापूर येथे प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. या कंपनीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत एक सुवर्ण युगाला प्रारंभ झाला. प्रभातने व्ही शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली गोपाळकृष्ण, खुनी खंजर, राणी साहिबा, उदयकाळ, जुलूम, चंद्रसेना इत्यादी पौराणिक व देमार मूकपट निर्माण केले. 1932 साली अयोध्येचा राजा हा मराठी पहिला बोलपट निर्माण करण्यात आला. त्यांचे संगीत दिग्दर्शन गोविंदराव टेंबे होते व प्रमुख भूमिका दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक इत्यादी होते. या बोलपटातील इंद्रदरबाराचे नेपथ्य अतिशय नेत्रदीपक होते. भारतीय चित्रपटसृष्टीत बायपॅक पद्धतीने तयार झालेला पहिला रंगीत बोलपट म्हणजे व्ही शांताराम दिग्दर्शित सैरंती हा होय. 1933 मध्ये प्रभातचे स्थलांतर कोल्हापूरहून पुणे येथे झाले. अमृतबंधन या चित्रपटात व्ही शांताराम यांनी आपले तांत्रिक कौशल्य सिद्ध केले. चमत्कृतीपूर्ण थरारक दृश्ये तसेच नामवंत अभिनेते यामुळे हा भारतातील पहिला रौप्य महोत्सव साजरा करणारा चित्रपट ठरला. व्ही शांताराम दिग्दर्शित चंद्रसेना हा एक पौराणिक चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ अशा 3 भाषात होता. सागरी वातावरणाची भव्य कलात्मक दृश्ये हे या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य होते. त्यांचे संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे होते व प्रमुख भूमिका नलिनी तरखड, शांता आपटे, सुरेशबाबू माने यांच्या होत्या. बालगंधर्वाची संत एकनाथाची प्रमुख भूमिका असलेला धर्मात्मा हा चित्रपट 1935 मध्ये व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केला. अमर ज्योती हा दयावर्दी जीवनाची पार्श्वभूमी असलेला पहिला भारतीय चित्रपट शांताराम बापूने दिग्दर्शित केला. पार्श्व प्रक्षेपण पद्धतीचे चित्रीकरण, पार्श्वगायनाचा प्रथेचा प्रारंभ ही या चित्रपटाची ऐतिहासिक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. पार्श्व प्रक्षेपण म्हणजे बॅक प्रोजेक्शन पद्धतीचे चित्रीकरण, पार्श्वगायनाच्या प्रथेचा प्रारंभ ही या चित्रपटाची ऐतिहासिक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. कुंकू माणूस हिंदीमध्ये आदमी, शेजारी हिंदीमध्ये पडोसी हे दृश्य माध्यमातून सामाजिक आशय अत्यंत प्रभावीरीतीने प्रकट करणारे शांताराम बापूचे दिग्दर्शित चित्रपट खूप लोकप्रिय व यशस्वी ठरले. प्रभात फिल्म कंपनीने व्यंगपट, चरित्रपट असे या क्षेत्रातील वेगळे प्रयत्नही यशस्वी करून दाखवले. त्यांचे दिग्दर्शनही व्ही शांताराम यांनीच केले होते. व्ही शांताराम यांनी 1942 साली प्रभात फिल्म कंपनी सोडली आणि राजकमल कलामंदिर या चित्रसंस्थेची स्थापना केली. शकुंतला हा राजकमलचा पहिला चित्रपट. हा हिंदी चित्रपट मुंबईच्या स्वास्तिक चित्रपटगृहात 104 आठवडे चालला. अमेरिकेत व्यापारीदृष्ट्या प्रदर्शित झालेला हा भारतीय पहिला चित्रपट होय. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक वसंत देसाई होते व जयश्रीने त्यात शकुंतलेची भूमिका केली होती. डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी हा हिंदी चित्रपट या प्रतिभावंत कलावंताच्या कारकिर्दीतील एक यशस्वी होय. यातील प्रमुख भूमिका शांताराम यांनीच केली होती. या चित्रपटात द सॉन्ग ऑफ बुद्ध या इंग्लिश आवृत्तीचे प्रदर्शन अमेरिकेच्या व्यापारी तत्वावर करण्यात आले. 1947 साली शकुंतला या चित्रपटास वेनिस चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट पटकथेचे पारितोषिक मिळाले. तर पुढील वर्षी कान्स चित्रपट महोत्सवात तेच पारितोषिक डॉक्टर कोटनीस की अमर कहाणीला मिळाले. राजकमलचे व्ही शांताराम दिग्दर्शित आणखी काही उल्लेखनीय चित्रपट असे अपना देश, दहेज, अमर भूपाली, परछाई, 3 बत्ती 4 रस्ता, सुबह का तारा, सुरंग, जनक जनक पायल बाजे, तूफान और दिया, 2 आंखें 12 हात, नवरंग, श्री, सेरा, गीत गाया पत्थरों ने, इथे मराठीचे नागरी, बूंद जो बन गई मोती, जलबिन मछली, नृत्य बिन बिजली, पिंजरा इत्यादी. अमर भूपाली हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर चरित्रपट मानला जातो. यातील घनश्याम सुंदरा ही होनाजींची भूपाळी या चित्रपटाने अमर केली. कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटात सर्वोत्कृष्ट ध्वनिलेखनाचा ग्राम्फी पारितोषिक मिळाले. जनक जनक पायल बाजे हा प्रख्यात कथ्थक नर्तक गोपीकृष्ण व संध्या यांच्या प्रमुख भूमिका असलेला नृत्य संगीत प्रधान झगमगीत रंगीत चित्रपट होता.
त्यास राष्ट्रपती पदकासह अनेक पारितोषिक मिळाले. तो आखे 12 हात या संध्या व व्ही शांताराम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सामाजिक समताप्रधान चित्रपटात आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक, सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शक म्हणून पारितोषिक, बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन बेअर हे पारितोषिक, बोस्टनच्या चित्रपट महोत्सवातील सन्माननीय पारितोषिक तसेच कॅथलिक, सॅम्युलिन गोल्डविन हॉलिवूड अशी अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिक या चित्रपटात मिळाली. पिंजरा हा व्ही शांताराम यांचा मराठी सामाजिक चित्रपट समर्थ पटकथा, उत्कृष्ट अभिनय व सुरेल संगीत यामुळे लोकप्रिय ठरला. व्ही शांताराम यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत जवळपास 80 चित्रपट निर्माण केले आणि 7 चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यांनी फूल और कलिया, राजा रानी को चाहिए पसीना यासारखे काही बाल चित्रपट निर्माण केले. व्ही शांताराम यांनी चित्रपट कला आणि तंत्र यांच्या विकासासाठी 1977 साली व्ही शांताराम चलचित्र शास्त्रीय अनुसंधान व सांस्कृतिक प्रतिष्ठान ही सार्वजनिक विश्वस्त संस्था स्थापन केली. चित्रपट व्यवसायात उपयुक्त अशी यंत्रसामग्री तयार करणे तसेच समाजाभिमुख व नाविन्यपूर्ण चित्रपट आणि चांगले बालचित्रपट यांना राजकमलतर्फे सुवर्ण व रौप्य बौद्धचिन्ह आणि रोख रकमेचे पारितोषिक देऊन त्याद्वारे निर्माते व दिग्दर्शक यांना उत्कृष्ट रंजक चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट होते. 1979 साली मुंबईत प्रथमच व्ही शांताराम यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बालचित्रपट महोत्सव भरवला. पुढे चेन्नई व कोलकाता येथे त्यांनी नियोजन केले. चित्रपट विषयक अनेक व्यावसायिक संस्थांचे ते संस्थापक व सदस्य होते. मुंबईतील प्लाझा हे त्यांचे चित्रपटगृह चित्ताकर्षक आहे. आचार्य अत्रे यांनी त्यांना चित्रपती हा सन्माननीय किताब दिला, तर नागपूर विद्यापीठातर्फे त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. पद्मभूषण हा किताब आणि प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार हे त्यांना लाभला आहे. शांतारामा हे त्यांचे आत्मचरित्र, या चित्रप्रचूर आत्मचरित्रात या प्रतिभाशाली कलावंताची जडणघडण कशी झाली हे तर समजतेच, पण मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रदीर्घ परंपरेच्या मर्मस्थानी त्यातून लक्षात येतात. सत्यम शिवसुंदरम हे 3 देदीप्यमान मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत. त्यांची प्रतिकात्मक चित्रे राजकमल कलामंदिरात एका कलागृहावर असून ती प्रत्येक कलाकृतीवर नजर ठेवीत आहेत असे शांताराम म्हणतात. त्यांची कन्या मधुरा जसराजने त्यांच्या आत्मचरित्राची संकल्पना शब्दांकन केली आहे. व्ही शांताराम यांनी 3 विवाह केले. त्यांची पहिली पत्नी विमल, दुसरी जयश्री आणि तिसरी संध्या होय. यापैकी जयश्री व संध्या या ख्यातकीर्त अभिनेत्री म्हणून गणल्या जातात. पुढे जयश्रीशी त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना प्रभात कुमार व किरणचंद्र हे 2 मुलगे आणि सरोज, मधुरा, चारुशीला, राजश्री व तेजश्री या 5 मुली आहेत. प्रभात कुमार आणि किरणचंद्र यांनी काही चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर मुलीपैकी राजश्रीने अभिनेत्री म्हणून नवलौकिका मिळवला आहे. किरणचंद्र हे डॉक्टर व्ही शांताराम चलचित्र शास्त्रीय अनुसंधान व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि राजकमल कला मंदिर या संस्थांचे एक विश्वस्त आहेत. त्यांनी शरीफ ज्युरी फिल्म हिस्ट्रीवर 1996, सदस्य सेन्सर बोर्ड, अध्यक्ष MPSR&CF आणि एशियन फिल्म फाउंडेशन 2006, संचालक MFSNCDC इत्यादी पदे भूषवली. सुश्राव्य संगीत हा व्ही शांताराम यांच्या चित्रपट निर्मितीच्या यशातील महत्त्वाचा घटक मानला जातो. वसंत देसाई, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रामलाल, राम कदम, हृदयनारायण मंगेशकर इत्यादी नामवंत संगीत दिग्दर्शकांची त्यांची चित्रपटांना संगीत दिले. शांताराम यांच्या ठायी असलेल्या औदार्याचे व माणुसकीचे विलोभनीय दर्शनी काही प्रसंग घडले. भारतीय चित्रपटाचे पितामह चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचे उत्तरायुष्य अतिशय विपन्न अवस्थेत गेले. त्या काळात डॉक्टर व्ही शांताराम यांनी आत्मीयतेने त्यांचा उदरनिर्वाह काही काळ चालविला. व्ही शांताराम यांच्या आत्मचरित्रातील या दोघांचा पत्रव्यवहार हृदयद्रावक तर आहेतच, परंतु समस्त कला क्षेत्रात मान्यवरांना अंतर्मुखही करणार आहे. या श्रेष्ठ चित्रपतीचे 30 ऑक्टोबर 1990 मध्ये मुंबई येथे निधन झाले.